7-8 वर्षापूर्वी ना मी एक कुकिंग चॅनल सुरू केलं होतं आणि 1-1.5 महिन्यातच ना त्यातला एक व्हिडिओ खूप जास्त व्हायरल झाला होता. तर तो व्हिडिओ कोणता आहे ना हे तुम्हाला मी ह्या व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघा. आणि आता इथे ना मी तूप बनवायला घेतलेलं आहे. 7 ते 8 दिवसाची मलाई ना फ्रीजमध्ये जमा झाली होती. तर एक दिवस आधी ना ती मी बाहेर काढून ठेवली आणि आता मी ना ती एका मोठ्या भांड्यात ट्रान्सफर केली आहे आणि रवीने ना चांगलं त्याला आधी 1-2 ते 3 मिनटं घोटून घेतलेलं आहे. आधीच पाणी घालायचं नाही, आधी चांगलं घोटून घ्यायचं आणि त्यानंतर मग हलकंसं कोमट पाणी त्यामध्ये घालून ना पुन्हा 3-4 मिनटं चांगलं घोटून घ्यायचं. आणि हे बघा अशी मलाई सेपरेट व्हायला सुरुवात झालेली आहे. आणि पुन्हा 1-2-3 मिनटं अजून घोटल्यानंतर ना गार थंड फ्रीजमधलं पाणी घातलेलं आहे. आता पुन्हा एखाद मिनिटभर फक्त त्याला चांगलं ना घुसळून घ्यायचं. आणि हे बघा छान असं लोणी सेपरेट झालेलं आहे. आणि हे जे आहे ना हे ताक आहे. आता ह्या ताकाची मी कढी बनवणार आहे. आणि हे जे लोणी तयार झाले ना हे 1-2-3 पाण्याने मी पुन्हा स्वच्छ धुवून घेतलं आणि सगळं पाणी त्यातलं काढून टाकलंय. आणि आता ना मी हे गॅसवर ठेवलंय की 10 मिनिटात आता मी ह्याचं तूप बनवणार आहे. गॅस मी मोठाच ठेवलेला आहे कारण की झटपट बनवायचं आहे. गॅस मोठा ठेवला ना की जवळच उभं राहून सारखं ढवळत राहावं लागतं, नाही तर ते करपण्याची भीती असते. तुम्ही तूप कशा प्रकारे बनवता, मिक्सरमध्ये की रवीने, ते मला नक्की सांगा. आणि जो व्हिडिओ व्हायरल झाला होता ना तो सुद्धा तूप बनवण्याचाच होता, जो की मी अशाच प्रकारे बनवला होता. चला भेटूयात पुढच्या व्हिडिओ.